जर्नीमध्ये स्टार्ट करताना कुठली एक स्किल किंवा कुठली एक रिस्पॉन्सिबिलिटी अशी आहे की नॉन निगोशिएबल आहे, म्हणजे त्याला तुम्ही अवॉइड करू शकत नाही? त्याला तसं पाहिलं ना तर ती एक नाहीच आहे. तुम्ही ज्याला आवडेच म्हणजे तुम्ही ज्याला ट्रान्सफरच करू शकत नाही, म्हणजे तुमच्यासोबत कोणी काम करते हे एवढं काम तू कर. तर मला वाटतं की आयडियाज, तुम्ही जे युनिट चालवत आहे, तुम्ही जे काही एंटरप्राइजेस चालवत आहे, तर त्याच्यातलं टोटल जो आपण म्हणतो ना आत्मा बॉडीतला म्हणतो, जी एनर्जी देते, तर त्याचा थॉट आणि ते तुम्ही कधीच टाळू शकत नाही. तुम्ही फायनान्शियल जे गणित आहे त्याच्या बाबतीत कधीच म्हणजे बँकेत चेक द्यायचा आहे, तुम्ही लोन घेतलं आहे त्याचं रिपेमेंट आहे, किंवा तुम्ही एखादी क्वालिटी प्रॉडक्ट बनवत आहे, तर ती क्वालिटी तुम्ही दुसऱ्याला दिली तर दुसरं काय म्हणा, घे धकून एक प्रकार असतो, तर होऊन जाते घे ॲडजस्ट करून. तर मला वाटते ती गोष्ट बारीक आपण बघितली पाहिजे, की आपण जे प्रॉडक्ट बनवतो, जी सर्व्हिस देतो, घे धकून नाही. तिच्या क्वालिटीवर आपलं तुम्ही किती, म्हणजे आपण सोडा, जे लोक इलॉन मस्क सारखी लोक किंवा बिल गेट्स सारखी लोक, ते सुद्धा क्वालिटीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही करत, ते डेली त्या चक्करमध्ये. तर क्वालिटी इन फायनान्स, मला तर असं वाटतं की तुम्ही व्यवसायात गेलात, उतरलात एखाद्या, तर तुम्हाला पूर्ण वेळच द्यावा लागतो. तुम्ही पार्ट टाईम व्यवसाय नावाचा प्रकार करू शकत नाही.